तर जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ तुम्हाला कसं दिसला आहे जरा कमेंट करून सांगा, कारण जरा म्हणजे क्लॅरिटी जरा अपडेट करायला लागलोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि आता आज हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल की मी कुठे चाललोय. मी चाललोय गावाला, म्हणजे मम्मीकडे चाललोय मी माझ्या. आणि मम्मीचा उद्या बर्थडे आहे, म्हणजे आज 4 तारीख आहे, उद्या 5 तारीख आहे. ते व्हिडिओ तुम्ही कधी बघताय मला ते नाही माहित, पण लवकर व्हिडिओ बघत असाल तुम्ही. पण चला आता जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट जाऊया आणि प्रवासात काय काय होते ते बघूया. चला असंच पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. चलो. अर्धा तास झाला मी आवरा लागलोय आणि आमची आई का नाही मगापासून मला एकच विचारल्या, कधी येणार कधी येणार कधी येणार. मी अजून जाय बी नाही आणि कधी येणार म्हणून विचारला आले. जाऊ काय आई काय आणि कवा येणार पडतो. जाऊ काय फोन करतो मी, फोन करतो पोचल्यावर गेल्यावर बर 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 बर. चला निघूया आता मस्तपैकी. आज जायला लय वेळ होणार आहे, तास दीड 2 तास तरी लागणार आहे. तर चला आता कंटिन्यू जाऊया, प्रवासात काय काय होते ते बघूया. चला. जसं की मगाशी मी व्हिडिओत सांगितलं नाही की मी कुठं चाललोय, म्हणजे मम्मीकडे चाललोय. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे समजलं असेल. आणि कुठं आहे काय हे पण नसेल समजलं तर मी चाललोय गडिंग्लजला. म्हणजे गडिंग्लज कोणाला माहीत नसेल तर आजऱ्यापाशी आहे, ते आजऱ्याच्या अलीकडे आहे ते. तिथं गडिंग्लजला चाललोय. एक 85 किलोमीटर लांब पडतं येत ना. गाडीत पेट्रोल नव्हतं त्यामुळे इथं पंपावर थांबून आहोत. आता गाडीत फुल पेट्रोल टाकून घेतलंय, म्हणजे एक 310 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. आता इथनं कंटिन्यू चला आता जाऊया स्ट्रेट. म्हणजे आता प्रवासात काय तिकडचं काय व्हिडिओ करायला मिळाले तर दाखवतो, नाही तर मग कंटिन्यू जाऊया. चला. आपण आता का नाही बरोबर ममदापुरात पोचलोय. आणि ममदापूर गाव कोणाला माहीत नसेल, म्हणजे माझ्या आजीचं गाव आहे ममदापूर. पप्पांचं म्हणजे मूळ गाव म्हणलं तर ममदापूर येतं आहे. ममदापुरात मी आलो आहे. आणि ममदापूरचं ग्रामदैवत म्हणलं तर महालक्ष्मी मंदिर. तर आम्ही फक्त यात्रेच्या वेळेलाच तेवढं येतो आहे, आधीमध्ये केव्हा येत नाही. आता मी गावाला चाललो आहे, जाता जाता मध्ये मंदिर लागते म्हणून पायापाड्याचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं. चला आता पुढे गेल्यावर तुम्हाला मंदिर दाखवतो. आता तुम्ही मंचीला टोपी काय घातलायस भावना, विषय काय आहे, केस जरा खराब होतात का नाही त्यामुळे टोपी घातलोय. आणि आता व्हिडिओची क्लॅरिटी कशी दिसायला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि थांबा आता तुम्हाला मंदिर दाखवतो. चला भावना, आता दर्शन झालंय आणि आता आपण मस्तपैकी निघूया. कारण काय विषय आहे, आता मम्मीचा पण फोन आलेला आणि मित्राचा पण फोन आलेला गावाकडनं, किती वेळ लागेल याला म्हणून. आता मी सध्या तर ममदापुरातच आहे, अजून लय वेळ लागणार आहे जायला मला. 1 तास 1.5 तास तरी लागला अजून इथनं. तर आता चला लवकर निघूया. आणि आधीमध्ये वाटत व्हिडिओ पण करायला मिळणं झाले, कारण काय विषय कुठं थांबायला कुठं मिळणं झाले, त्यामुळं का नाही व्हिडिओ काय होणार नाहीत. तरी पण बघूया काय पॉईंट असं दिसलं तर व्हिडिओ करतो. चला निघूया. तुम्ही जेवढे पण व्हिडिओ बघितले म्हणजे मागचे, ते पूर्ण तोंडी घाटातले आहेत. पूर्ण म्हणजे तोंडी घाटात म्हणजे जे जसं काम चालू आहे ते तुम्ही बघितलं असेल की बाबा कसं काय काम चालू आहे. पूर्ण फक्त हायवेचं काम चालू आहे, बाकी काय नाही. डोंगरला म्हणजे इथनं दिसेल का नाही माहीत नाही, इथनं थोडंफार दिसेल तुम्हाला. हा जो डोंगर आहे ना, म्हणजे ते पूर्ण फोडून तिथनं हायवे रोड बनवण्याचं काम चालू आहे. तिथनंच आपण आलो आता. ट्रॉफिक पण तिथं जास्त लागतं आहे, एक थोड्या दिवसानंतर होईल व्यवस्थित चांगलं. तोंडी घाटातनं वरतीपर्यंत बघा, इथंपर्यंत सगळं काम चालू आहे. इथंपर्यंत सगळं काम चालू आहे, इथनं खाली. तर बरोबर या आपल्या दुकानला आलो आहे. दुकानात तिथं एक गार पाण्याची बाटली घेतली आहे आणि खायला थोडंफार घेतलं आहे, ते बॅगेत ठेवलं आहे. आता बॅगेत ठेवलं आहे थोडंफार खायला घेऊन. आणि आता इथनं मग जरासं पाणी पिऊया गार आणि मग निघूया. चला. आपण गडिंग्लजमध्ये पोचलो आहे. अवघा तुम्हाला दाखवतो आहे का, अवघा इथे दिसत असेल तुम्हाला माझं गडिंग्लज दिसत असेल. आणि आत्ता जस्ट पोचलो आहे गडिंग्लजमध्ये. इथं या बेकरीमध्ये आपल्याला एक कॅडबरी घ्यायची आहे सायलीसाठी आणि कुंदा बर्फी घ्यायची आहे. म्हणजे मम्मीने सांगितली आहे ती कुंदा बर्फी घेऊन ये, कुंदा बर्फी पण घेऊन यायची आहे. आणि आता एक ते दोन्ही घेतो. आणि थांबा जरा फोन येतोय, जरा व्हिडिओ बंद करतो आणि परत चालू करतो. कॅडबरी घेतली आपल्याला. हा नाही 5 फक्त द्या. हा असं कुंदा बर्फी कुठे भेटेल आपल्याला?
कोणता भेटेल भेटेल का विचार चालतं. कोंदा बर्फी घ्यायची आपल्याला. कॅडबरी घेतल्या आपण, कोंदा बर्फी घेऊया की कोंदा बर्फी नाही भेटणार. आपलं दुधाच्या बर्फी घेतोय आपण. ह्या टाईपमध्ये घेतोय व्हाईटवाल्या. ह्या पण ह्या घ्यायच्या होत्या पण एवढं नाही आवडलं मला, मग व्हाईट घेतोय. 130 रुपये काहीतरी पाव आहे. 130 रुपये पाव आहे. इकडे पण आहे. ह्याला कोंदा म्हणलं जातं का ह्याला ना? हां तेच म्हणतो, ह्याला कोंदा म्हणलं जातं. जे फक्त स्पेशल मिळतं, त्याच्या बर्फ्या नाही मिळत. आता आपण फक्त दुधाच्या ह्याच्या बर्फ्या घेतल्यात, आता घेऊया आणि जाऊया. चला. तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये आहे, गडिंग्लजमध्ये आहे, म्हणजे स्टँडला आहे. आणि एक मला वाटतं की एक 10 ते 15 मिनटं लागतील. नाही 20 मिनटं लागतील. 10-15 मिनटं नाही, 10-20 मिनटं लागतील बरोबर घरात पोचायला. घरात पोचलो की आता व्हिडिओ चालू करतो बरोबर. जाताना मध्ये वाटत काय व्हिडिओ करायला मिळाला तर तो पण करतो. चला निघूया. भाई आपण आपल्या गावात पोहोचलोय. फक्त घरात पोचायला 1-2 मिनिटं लागतंय. आता बघा निंगुडगावची म्हणजे निंगुडगे गावची हे आहे कमान आहे, नवीन तयार होते. नवीन तयार व्हायचं काम चाललंय. तिथे एक 2 मिनटं थांबलेलो होता. इथे एक मित्र आलेला, तो इथंच भेटला मला, म्हणून गाडी इथंच थांबवली. तो जस्टच गेला आता. आणि आता आपण डायरेक्ट घरात जाऊया. म्हणजे आलोय, हे पोचलोय, हे फक्त थांबून व्हिडिओ करला. तो गेला, मग तो आलेला म्हणून मी गाडी थांबवली. मग म्हटलं व्हिडिओ बी करावा. चला आता 1-2 मिनटात घरात पोचूया. मम्मी काय करते बघूया. चला. दाती अडबरी आणायला नाही. ही काय करायला? नाही नाही गोरी दिसायला. हे मोबाईल मध्ये गोरी दिसतीस खरं खरं. तू काळी जाईस. एवढी मोठी येणे का या हे ते म्हशीचं हे आहे काय म्हणतात की त्याला ना? कसा आहे तब्येत? नकरा सपते का नाही हिचा? हिचा नकरा सपत नाही वाटतं. हे बघ हे बघ हे बघ भारी दिसायला. हे म्हशीचा लोड ना येऊ. मग काय घालतात ते म्हशीला? काय घालतात ते म्हशीला? नाकात काय घालतात की येसन नाही ती येसन. चला आता मस्तपैकी पोचलोय घरात. बाबा कुठे गेलेत का? फिरायला. बाबा गेलेत फिरायला. तर बाबा आलेत की नाही व्हिडिओ चालू करू. चला बाबांना बी व्हिडिओ दाखवा लागते. बाबांना काय विचारायचं? तब्येत नव्ह आता वाटायला ना बरं जरा? हा का नागिनचा? बाबांना आमच्या म्हणजे पोटाच्या साईडला असे नागिन उठलेले. ते म्हणजे बाबा आजारी होते त्यावेळेला मला यायला जमलं नाही, कारण त्यावेळेला गावची यात्रा पण होती. आणि काय होतं का हां गावची यात्राच होती वाटतं. आणि काहीतरी एक होतं, त्यामुळे मला यायला जमलं नाही. सगळी येऊन बघून गेली. आणि मी आत्ता आलोय. आता बाबा आलेत की भेटायचं आणि विचारायचं. चला बाबा काय म्हणताय? बरं आहे? ते शान नाही ते बरं वाटतं आता जरा. खाऊ 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 कसा आहे? खाऊ मस्त आहे का नाही? बाबांना देते खव्याची बर्फी. खव्याची नाही ही, खव्याची नव्ह, खव्याची नव्ह, हे दुधाची का काहीतरी म्हणला देऊ. मस्त आहे का नाही? तू खाल्लीस? मस्त खाल्लीस? एवढा खुश झालंय. कॅडबरीतच खुश झालंय. ते प्लेअर ते बाळा खाले. दुसरं काय आवडत नाही. भूत नसता कॅडबरीच म्हणते. हे बघा आमच्यात मऊ आहे बघा. मऊ मऊ मऊ. हे मऊ इकडे इकडे. हे बघा आमचे बाबा. आमचे बाबा. आता मम्मीला घेऊन का नाही दळपानाला जायचं आहे. म्हणजे दळप ठेवून दळून घेऊन यायचं. थांबून दळून घेऊन यायचं. हा थांबून बाप 5 मिनिटात होते म्हणा. चला आता 5 मिनिटात गाडी किल्ली कुठे गेली? दळप व्हिडिओ करू नका चाल का बाबा. ए तुझ्या मध्ये मध्ये काय का
आम्ही गाडीवरनं चाललोय आम्ही फिरायला. चल तू चला मस्त जरा फिरून या बाहेर ना. मम्मी आमची दळप ठेवायला गेले. इथं दळप आहे, इथं गिरण आहे. टॉपचा इशे कसं गावाकडे आले की नुसता मज्जा हो. टॉपचा इशे. आता आपल्या भावाला पण भेटायला आहे आपल्याला, ते म्हणजे सागरला फोन केलेलो आणि 15-20 मिनिटांना जायचं त्याला भेटायला, नंतर ते येईल आपल्याला भेटायला. चला कंटिन्यू असाच ब्लॉग करा संध्याकाळपर्यंत, म्हणजे अनेक थोड्या वेळानं आपण ब्लॉग संपूया. पण अजून एक 2-3 पॉईंट आहेत ते दाखवतो, सांगतो आणि मग व्हिडिओ बंद करूया. चला असंच कंटिन्यू करा. तर भावांनो आता व्हिडिओ संपवायची वेळ झाल्या आणि आपला सागर भाई पण आपल्याला भेटायला आला रात्री 11 वाजता. त्याला जरा काम होतं त्यामुळे तो बाहेर होता आणि आत्ता आलाय तो. तर मस्तपैकी आता भेटलोय आम्ही, म्हणजे मी आलो हे सांगितल्यानंतर तो आलाय आणि आता भेटलोय थोडा वेळ बोलून पण झालं आता आमचं. आणि आता व्हिडिओ संपवायची वेळ झाल्या, व्हिडिओ संपूया आपण. व्हिडिओ कसा वाटलाय म्हणजे असं कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कारण ते क्लिअरिटी पण एकदम ब्रँडेड होती, म्हणजे चांगली होती. मी पण असा व्हिडिओ एडिट करताना बघितलाय, थोडाफार एडिट पण झाला आता यो व्हिडिओ, पण तुम्ही बघताय आता. आणि आता चला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक फॉलो आणि शेअर तेवढं करा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.